स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील पूरस्थितीमुळे शेतीसाठीचं कर्ज वसुलीस 1 वर्षांची स्थगिती। मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप। निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा। 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा। मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेले आरोप खोटे आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी याचा काही संबंध नाही। भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले। ते पैसे विजय केनवडेकरांच्या व्यवसायाचे। भाजप केनवडेकरांच्या पाठीशी। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकरांची पाठराखण। बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही 1 तारखेला लक्ष्मी येणार। बघता काय झोपलाय। नाशिकच्या भगूरमधील सभेत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे वाद। विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांची सारवासार। आपण लंकेत राहत नाही। कोणी बोललं लंका जाळू तर मनावर घेऊ नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे तर अहंकारामुळे रावणाची लंका जाळून खाक झाल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता टोला। जितेंद्र सिंहांचं IIT बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली। ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा। बॉम्बेचा मुंबईकरणात भाजपाचा मोठा वाटा। मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना उत्तर। केंद्र सरकारला पत्र लिहून IIT बॉम्बेचं मुंबई करा अशी मागणी करणार फडणवीसांचं वक्तव्य। अंजली दमानियांचा सीएम फडणवीसांना 24 तासांचा अल्टिमेटम। आजच्या आज अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बीडमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची घसरली होती जीभ। आणि फडणवीस शिंदेंच्या चर्चेनंतरही भाजप शिवसेनेत फोडाफोडी सुरूच। अंबरनाथमध्ये भाजपाला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर। भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। पालकमंत्री जालन्याचे असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असंही त्या म्हणाल्या। नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे। दरम्यान आता BLOच्या माध्यमातून एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोड यांनी दिली। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकर यांनी व्यक्त केलं। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल। आताही शक्य तिथं युती झालेली आहे, त्यामुळे नगर परिषदांमध्येही महायुतीला यश मिळेल असा विश्वास सुनील तटकर यांनी व्यक्त केला। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फतेपूरकर आणि स्मिता फतेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। जसा विधानसभेमध्ये तुम्ही विश्वास दाखवला तसाच विश्वास आताही दाखवण्याची गरज आहे असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी मतदारांना आवाहन केलं। नंदुरबार नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांनी प्रचार सभा घेतली। नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी शेगाव इथल्या राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। खामगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोही काढण्यात आला। मुक्ताईनगर नगर परिषदेसाठी भाजपकडून भावना महाजन नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात, तर आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे। येत्या एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। त्यामुळे सम्राट महाडिक यांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे।
अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण टोकाला गेल्याचं दिसतंय। आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंवर भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। घराणेशाहीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। जळगावच्या सावदामध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत केलं। दरम्यान रोड शोही आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी सरकार असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। भ्रष्टाचारानं कमावलेले पैसे नागरिकांना वाटणार आणि निवडणुका जिंकणार, एका मतदाराला 10,000 रुपये देण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। काँग्रेसचं चिन्ह नाही असं म्हणणं म्हणजे विरोधी उमेदवारांचा अभ्यास कमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी चिन्हावरच निवडणूक लढवत आहोत, अशा शब्दात सतेज पाटलांनी विरोधी उमेदवारांच्या टीकेला उत्तर दिलं। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दीपक केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं दिसतंय। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होतीये। नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्यामध्ये मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मवियाला संधी देण्याची मागणी मतदारांकडे केली। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकारण चांगलं तापलेलं आहे। विविध प्रभागांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढावेत, अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केली आहे। मतदारांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला। बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार केला। लोकशाहीचा उत्सव साजरा करताना संविधानाचा विसर पडू नये यासाठी आम्ही घराघरात संविधानाची प्रत पोहोचवत आहोत, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली। नक्षलवादामुळे भारतीय संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदम यांनी केलं। तर नक्षलवादाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आणण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। राज्यात शिवसेना आणि काँग्रेस कट्टर विरोधक, मात्र उमरग्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय पाहायला मिळतोय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले। दरम्यान भाजपला काडीमोड देत शिवसेनेनं काँग्रेससोबत घरोबा केला। उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भूषण पाटील यांनी बोरिवलीमधील एका कार्यक्रमात भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। भूषण पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात। जुन्नर नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर माजी आमदार अतुल बेनके यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। जुन्नर शहरातील कालिका माता मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढली। मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्यानंतर भाजपच्या नाराज गटानं जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांच्या प्रचारासाठी संजय थोरात यांनी पुढाकार घेतला। गडचिरोलीमध्ये भाजप नेत्या गीता हिंगे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। धर्मराव बाबातराम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला। चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी आढावा घेतला। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। दरम्यान त्यांनी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी हॉलची पाहणी केली। जळगावच्या 40 गावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात मविया पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। आचारसंहिता असताना रात्रीच्या वेळी रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय, तर नगर परिषदेच्या मालमत्तेला नुकसान झाल्याचं म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। मनमाड, येवला, चांदवड आणि सटाणामध्ये चिन्हाचं वाटप करण्यात आलं। चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली। चोपडा नगर परिषदेतील उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलं। नगराध्यक्षपदाचा 4 उमेदवारांसह 15 प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित सभेमध्ये संजय शिरसाट यांनी जोरदार फटकेबाजी केली। शंकरराव म्हणाले होते, नांदेडचं लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू,
नंतर अनेक वेळा नांदेडला आलो पण लंडन दिसलं नाही असा टोला शिरसाटांनी लगावला. नांदेडच्या भोकर मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाणांवर केलेल्या टीकेला चव्हाणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीनं बेजबाबदार वक्तव्य करू नये असं अशोक चव्हाण म्हणाले. महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांना दिले. फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे. मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. तर शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी हे भाष्य केलं. छत्रपती संभाजीनगरमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केलाय. यावेळी मतदार याद्यांचे पुरावे घेऊन चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत तक्रार केली. वरणगावला पुन्हा वैभव प्राप्त करून देणार असल्याचं वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलं. वरणगावातील प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. मुरुम नगर परिषद निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोड घडलेली आहे. शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. हिंमत असेल तर स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवा असं आव्हान विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणेंना दिलं. जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नाही, त्यामुळे नितेश राणे यांना राहुल गांधींचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेला घ्यावे लागतायत अशी टीका विलास गावडेंनी केली.